कृष्णा मुजमुले पाटील जालना यांचा मुलगा श्रीहरी कृष्णा मुजमुले पाटील वय वर्ष 13 या मुलाचे शाळेत जाताना सकाळी 8च्या सुमारास रस्त्यातून अपहरण करण्यात आले। अपहरण केल्यानंतर तब्बल 2 तासांनी मुलांच्या वडिलांना किडनॅपरचा फोन करून मुलाच्या सुटकेच्या बदल्यात 5 कोटीची खंडणी मागितली आहे। कोणतीही वेळ न गमावता मुलाच्या वडिलांनी सदर हकीकत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांना फोनवर कळवली। ओमप्रकाश यांनी सदर बाबा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली। देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या संदर्भात ॲक्शन घेत जालन्याचे पोलीस अधीक्षक यांना तत्काळ सूचित करून सदर घटनेचा तपास सुरू केलाय। पोलिसांनी सगळी सूत्रे हातात घेतल्याने आरोपींचे लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात झाली, पण मुलगा सुखरूप राहिला पाहिजे या दिशेने पोलीस काम करत होते। आरोपीने खंडणीची मागणी रक्कम 5 कोटी वरून 10 लाख केली। आरोपींनी 10 लाख रुपये घेऊन मुलाच्या वडिलास रात्री 8:30 वाजता मंठा रोड डी मार्ट जालना या ठिकाणी येण्यास सांगितले। पोलिसांनी रचलेल्या सापड्याप्रमाणे मुलाचे वडील 10 लाख रुपये घेऊन निघाले। पैसे घेऊन तिथून पळ काढण्याआधीच पोलिसांनी झडप घातली। अरबाज शेख, राहुल गिरवाल आणि वर्मा नावाच्या 3 अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि मुलाची सुटका केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीमुळे मुलाचे प्राण सुखरूप वाचले असून त्यासाठी नागरिक फडणवीसांचे आभार मानत आहेत। MCN न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे, जालना। मी शाळेसाठी निघालो होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर जेव्हा मी शाळेच्या रस्त्याकडे टर्न घेतला तेव्हा मला किडनॅपरनी किडनॅप करून घेऊन गेले। ते कुठे गेले, कसे गेले ते मी सांगू शकतो, पण कुठे गेले ते नाही सांगू शकत, कारण की माझे डोळे बंद होते, पॅकी बंद होते। त्यांनी सायकल माझी 2 जण उठले होते, सायकलीला अलीकडे आणून टाकलं होतं। 3-4 जणांनी मला किडनॅप करून घेऊन गेले होते। कुठल्या गाडीमध्ये नेलं होतं का? मोठी गाडी होती, ओमनी सारखी। तुला काय म्हणत होते त्यांनी माझं तोंड घेऊन सट पॅक करून ठेवलं होतं, त्यांचे पण तोंड पॅक होते। आणि तिथं गेल्याच्या नंतर मग त्यांनी माझ नंबर हे ते विचारलं। मग मला समोसा कचोरी खाऊ घातलं आणि त्याच्यात बेशुद्ध व्हायचं औषध टाकलं, पण मी बेशुद्ध नव्हतं झालं, मी नाटक करत होतो। किती वेळ होता तू आता त्यांच्यासोबत? किती वेळ म्हणजे कोणी सोडवलं? मग पप्पा ते आले होते। सुटला कसा तू? पप्पा ते आले होते तर त्यांनी सगळं लोकेशन फॉलो केला। मग हे जे आम्ही जिथं होतो, जिथं कॅद करून ठेवलं होतं तिथून मला घेतले, दुसरीकडे बाहेर फिरवलं। मग तिकडून पोलिसाच्या गाड्या आल्या आमच्या मागून, मग पुढून 4 इकून आल्या, मग आम्हाला सोडवलं। मग पोलीस चोरांना धरवलं, त्या किडनॅपरला धरलं, मग मला पोलीस अंकलने पकडलं, मग पप्पाकडे घेऊन गेले। सर, रेग्युलर जसं शाळेत जातो, रोज 8 वाजता तो घरून निघतो, 8:30ची शाळा असते, शाळा जवळ असल्या कारणानं सायकलवरच जातो। आणि कालही रोजच्या सारखाच नियमित आपला तो सकाळी 8 वाजता साधारणतः घरून निघाला सायकलवरती, आणि जवळच बाजूला गेल्याच्या नंतर काही किडनॅपर लोक आले, ओमनी गाडी होती त्यांच्याकडे, त्यांनी मुलाची सायकल वगैरे तिथंच टाकून दिली, त्याला स्कूल बॅग आणि त्याला असं ओमनीमध्ये खेचलं आणि ते घेऊन गेले। तर साधारणतः 11:54 मला त्यांचा फोन आला दुपारी, आणि त्यांनी सांगितलं की मला 5 करोड रुपये घेऊन ये, तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे। मला असं वाटलं की हा फ्रॉड कॉल असेल, कारण आजकाल बरेच फ्रॉड कॉल वगैरे येतात। माझा मुलगा तर शाळेत गेलेला आहे, आणि मग मी त्यांचा फोन कट केले 2-3 वेळा, पण त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितलं की फोन काढणार नाही, आणि माझ्या मुलाचा आवाज मला ऐकायला दिला। मग मी थोडंसं घाबरलो, तरीही मला वाटलं एखाद्या वेळ त्यांनी आधी कधी रेकॉर्ड केलेला असेल, मला तो ऐकवत असतील। मी ताबडतोब शाळेमध्ये गेलो। शाळेमध्ये मी विचारलं असता मुलगा शाळेत आलाच नाही असं मला उत्तर मिळालं, आणि मग मात्र मी खूप घाबरलो, काय करावं मला काही सुचत नव्हतं। तशा कंडिशनमध्ये मी ओमप्रकाश शेटे साहेब जे आहेत, सध्या आयुष मंत्रालयाचं जे काम बघतात महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं, त्यांना मी फोन केला। संबंधित बाब त्यांनी लगेच सांगितलं की काही घाबरू नकोस, मी आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा बोलतो, आणि काही सगळं व्यवस्थित होईल असं त्यांनी मला सांगितलं। आणि संबंधित बाब लगेच जालना SP असतील, ऍडिशनल SP असतील, जालन्याची LCBची जी टीम आहे ते सगळे कामाला लागले। अक्षरशः त्यांनी दिवसभर सगळं पाठलाग करून एखाद्या पिक्चरचं कथानक असावं अशा स्वरूपाचा कालचा दिवस होता।
भयंकर ते लोकेशन बदलत होते, पण पोलिसांची टीम सतर्क होऊन त्या आलेल्या लोकेशनला हे करत होते. मी किडनॅपरचा फोन फेस करत होतो. ते 5 करोड रुपयाची मागणी आम्हाला करत होते. 5 करोड रुपये पाहिजेत. अक्षरशः काही वेळानंतर मग ते 3 करोडवर आले, 1 करोडवर आले. शेवटी संध्याकाळच्या वेळेला ते 20 लाखावर आले की 20 लाख रुपये लेके आजा, तेरा बच्चा लेके जाना ही तो हम लोग उसको एड्स का इंजेक्शन दे देंगे, हम उसको जान से मार देंगे, अशा ते धमक्या देत होते. आणि 10-1 लाखाची आम्ही जवळपास तडजोड करून ठेवली होती. पाहुण्याकडून इकडून तिकडून पैसे सगळे जमा केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही लोकेशन द्या, आम्ही जेवढे जमा झालेत पैसे तुमच्याकडे घेऊन येतोय. आणि पोलीसवाले सुद्धा आमच्या संपर्कात सगळे होते. त्यांच्या सूचनेनुसारच आम्ही समोरच्या व्यक्तीला बोलत होतो आणि लोकेशन दिलेल्या ठिकाणी आम्ही गेलो. पैसे घेऊन त्यांनी बॅग अशी टाकून द्यायला सांगितली पैशाची आम्हाला, की इथं रिलायन्स पंप आहे, तिथं बॅग टाकून देईन, तू सरळ पुढे जातो, थांबायचं नाही, एकट्यानेच यायच्या, अशा सूचना त्यांच्या होत्या. मी एकटाच गेलो. पैसे मी फेकून दिली बॅग तिथे आणि मी सरळ समोर गेलो. आणि पोलिसांची टीम सतर्क असल्यामुळे त्यांनी त्या लोकांना जेरबंद केलं आणि लगेच मुलाचं लोकेशन सुद्धा ट्रेस करून मुलाला सुद्धा खूप म्हणजे आधी पहिल्या माहितच नाही. सगळे घरात आले, मला काहीच सांगितलं नाही त्यांनी. मला आज माहितच नव्हतं नेमकं काय झालं म्हणून. एकदम आले, शांतता बसली होती. पण जेव्हा ते पोलीस लोक आले तेव्हाच मग मी ऐकलं होतं. मग मला माहित झाल्यावर मला खूपच म्हणजे हे झालं, लगे रडायलाच आलं म्हणजे जास्त. आता तुमच्या जवळ आहे, आता काय वाटतं? आता चांगलं वाटतं, म्हणजे बरं वाटतं ना. मग मुलगा सर्व शासनाने तुमची मदत केली, तुम्हाला नेमकं कसं फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांचे खूपच आभार आहे आमच्यावर. समजा आम्ही त्यांचे खूपच म्हणजे आम्ही देवच म्हणतो त्यांना समजा आमच्या. हा माननीय DCM साहेबांचे OSDचा थ्रूच मला सर्वात प्रथम माहिती प्राप्त झाली होती. त्यांचाच फोन आला होता. अगोदर मला फोन आला होता, मीटिंगमध्ये होतो. अगोदर ते ॲडिशनल साहेबाशी बोलले, त्यामुळे मी सांगितलं होता, नंबर दिला होता. नंतर मी पण त्यांना फोन केला आणि त्यांचे अजून OSD कामदार मॅडम आहे, त्याचा पण मला फोन आला होता. आणि माझी माहितीप्रमाणे साहेब पण लक्ष देत होते स्वतः पण या मॅटरवर. DCM साहेबाबद्दल बोलतो मी. साहेबाचं पण लक्ष होता त्याच्यावर पूर्ण प्रकरणावर, कारण त्याचे 2 OSDचे फोन आल्यामुळे. ओमप्रकाश शेटे साहेबाशी माझा बोलणं झाला, आयुषचा बोलणं झाला. ज्यावेळी मुलगा भेटल्यानंतर पण त्याचा फोन आला होता मला. यंग आहे सगळे, 25 to 30 जवळपास आयडिया. यंग आहे.